आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. शिरोदवाडच्या पूनम विजय कांबळे यांना लोकराज्य शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 अंतर्गत राष्ट्रीय कलायोगिनी पुरस्कार जाहीर. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार सन्मान. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी शासकीय, निमशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यावर्षी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथील पूनम विजय कांबळे यांना त्यांच्या व्यावसायिक आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय कलायोगिनी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पूनम कांबळे यांचे जन्मगाव शिरदवाड असून 12वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी येथेच पूर्ण केले. पुढील शिक्षण इचलकरंजी येथे झाले. विवाहानंतर त्यांनी खाजगी नोकरीसोबतच स्वतःचा ब्युटी पार्लर व्यवसाय, डान्सिंग क्लासेस सुरू केले. अंगणवाडीतील लहान मुलींपासून ते प्रौढ महिलांपर्यंत सर्व वयोगटातील महिलांना त्यांनी उत्स्फूर्तपणे नृत्यकला शिकवत आहेत. पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून त्या नववधू युवती आणि महिलांचा मेकअप करून त्यांचे सौंदर्य खुलवण्याचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम निष्ठेने करत आहेत. त्यांच्या या व्यावसायिक कलेची आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशनने त्यांना राष्ट्रीय कलायोगिनी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दलचे निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे, टीम प्रमुख मिलिंद चव्हाण, इचलकरंजी महिला शहर अध्यक्षा आशा वाघेरे, शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद यांच्या उपस्थितीत पूनम कांबळे यांना देण्यात आले. आणि यावेळी मनोगत व्यक्त करताना पूनम कांबळे यांनी म्हटलं आहे की कलेतून महिलांचा आत्मविश्वास वाढवणे हेच माझे ध्येय आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार माझ्यासाठी ऊर्जादायी आहे आणि यापुढे सुद्धा अधिक जोमाने काम करत राहीन. पूनम कांबळे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि माझा परिचय म्हणजे माझा पूनम विजय कांबळे. मी सध्या अकाउंटिंग जॉब करते इचलकरंजीमध्ये. प्लस माझं स्वतःचं पार्लर आहे, मेकअपच्या कोर्सेस, प्लस स्वतः मेकअप करते, स्वतः बाहेर ह्याच्यासाठी मेकअप करण्यासाठी जाते. परत डान्सिंग, मला डान्सिंगची खूप आवड आहे. मेन म्हणजे डान्सिंग मला खूप आवडतं. मी डान्सिंगचे क्लासेस पण बाहेर घेते आणि हाच माझा म्हणजे कला दृष्टिकोनातून हा माझा एक छंद आहे. असं शिक्षण काय झालंय? माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. ग्रॅज्युएशन माहेर आपलं? माझं माहेर शिरदवाडच. शिरदवाड. हो हो. आपण माध्यमिक प्राथमिक शिक्षण कुठे घेतलं? माझं सगळं शिरदवाडमध्ये झालं, प्लस गंगामाईमध्ये इचलकरंजीमध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. हो. तुम्ही हा जे तुम्हाला म्हणजे पार्लरचा कोर्स झाला असेल किंवा डान्सिंगचं जे आहे ते लग्ना अगोदर झालं की लग्नानंतर? लग्नाआधी फक्त माझं 12वी झालेली. लग्नानंतर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, प्लस तिथून जॉब कोर्सेस केले, कम्प्युटर कोर्सेस केला, मग जॉबला लागले. मग त्यातून माझ्या निम्म्या वेळेतून मी पार्लर कोर्स केला. त्यातून माझी मग प्रोग्रेस झाला त्यातून सगळ्या गोष्टीचा. म्हणजे किती वर्ष झालं करते? आता जॉब तर मी 7 वर्ष झालं करते, पार्लर 4 वर्ष करते. डान्सिंग त्यामध्ये माझा मधला वेळ भेटतो तो मी डान्सिंगला देते. हा विषय. हो. क्लासेस वगैरे घेत आहे? क्लास मी बाहेर मध्ये जाऊन करते, असं विद्यार्थी प्रायव्हेटमध्ये, खाजगीमध्ये. आतापर्यंत तुम्हाला काय पुरस्कार? मला रजनीताई अशा माझ्या गुरु आहेत मेन म्हणजे, त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मी आता इथंपर्यंत आहे. रजनीताईंच्या मला त्यावेळेला माझ्या गणेश वंदना झाली त्यांच्या कार्यक्रममध्ये परवा. ज्या महिलांचा त्यांनी खूप प्रोत्साहन करून त्यांनी तो अवॉर्ड फंक्शन ठेवलेलं. सगळ्या त्यांची कला, त्यांचे सगळ्याच असे त्यांचे अवॉर्ड्स होते. त्यात मला कला तपस्वीने हा अवॉर्ड्स भेटला. प्लस परवा इथं कला पण अवॉर्ड आहे त्यांच्यातर्फे एक सत्कार झाला. त्यांनी पण माझा खूप छान सत्कार केला. असं तो पण मला छान वाटला. त्यांच्या निदर्शनासाठी एकदम चांगला वाटला. असे 2 मिळालेत आतापर्यंत. तर मला तुम्हाला या सर्व व्यवसायासाठी असेल किंवा डान्सिंगच्या या माध्यमातून आणि नोकरीसाठीच्या याच्यात तुम्हाला पाठबळ कोणाचं आहे? मला पाठबळ म्हणलं तर
माझे गुरु म्हणजे रजनीताई हं. आणि मेन म्हणजे माझे मिस्टर विजय कांबळे हे. मिस्टर काय करतात? माझे मिस्टर त्यांचं गॅरेज आहे 4 व्हीलर पेंटिंगचं काम करतात ते 4 व्हीलर पेंटिंग. हो. हा किती वर्षाचं तुम्ही असं या पद्धतीने करता आणि कशा पद्धतीने तुमच्याकडे? हे आता सर म्हणलं तर 4 वर्ष झाले. हं. मेन म्हणजे 1 वर्ष माझे अशीच पार्लरमध्ये गेले शिकण्यासाठी. नंतर दुसरा वर्ष मी सगळ्या छोट्या मुलीपासून ते मोठ्या मुलीपर्यंत लेडीज सगळ्या आपल्या त्यांना सजवण्याचा सगळा प्रयत्न मी सध्या करत आहे. हं. तर हा झाला तुमचा पार्लरचा विषय. ओके. डान्सिंगच्या याच्यात तुम्हाला नृत्य कलेत काय वाटतं तुमचं कसं काय? मला डान्सिंगची खूप आवड आहे. मेन म्हणजे मी आधीच 2 वर्ष ह्यात घालवले डान्सिंगमध्ये. मी विद्यार्थ्यांची आतापर्यंत पर्सनली मी सांगते 10 तरी म्हणजे विद्यार्थी म्हणजे असे स्कूलमध्ये नाईट स्कूलमध्ये वगैरे सगळ्या ठिकाणी मी स्वतः डान्सिंग शिकवायला जाते. त्यांचा कॉन्फिडन्स माझ्या बाबतीत टीचर म्हणून सगळ्यांना बेस्ट वाटतो. त्यांचं जे हावभाव त्यांचे जे स्माईल असतं ना लहान मुलींचं ते खूप माझ्या बाबतीत अटॅच होतं आणि डान्सिंग खूप छान प्रकारे मी हँडल करू शकते. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं तुमच्या राजेश शाहू लोकराजा शाहू ओके. कर्तृत्वभूषण राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला जाहीर झालेला आहे. कला योगिनी हा पुरस्कार तुम्हाला जाहीर झालेला आहे. हं. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हा पुरस्कार माझ्या दृष्टीकोनातून जॉईन म्हणजे चांगला आहे असं मला असं वाटतं. कारण की माझं स्ट्रगल खूप म्हणजे खूप शून्यातून निर्माण झाले. त्यासाठी पार्लरमध्ये पण मी खूप शून्यातून निर्माण केले माझं पार्लर म्हणजे मेन सांगायचं म्हणजे. आणि त्यांचे पोलीस मित्र असोसिएशनची खूप मी आभारी आहे. त्यांच्या वतीनं मला हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांचं योगदानच खूप भारी आहे माझ्यासाठी हेच मी खास म्हणेन. आणि डॉक्टर रजनीताई शिंदे यांचं मी मनापासून आभार मानते. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.